रायगड जिल्ह्यात उष्णतेचा पारा हा 2 दिवस 40 ते 42 सेल्सिअस डिग्री वाढला असून याचा परिणाम आता आपण नेहमी वापरत असलेल्या मोबाईलवर होत आहे। नागरिक तसेच तरुणाई मोबाईल आपल्या पुढच्या पॅन्टच्या खिशात तसेच वरील शर्टाच्या खिशात ठेवत असून हा मोबाईल उष्णतेमुळे आता आपला जीवघेणा झाला आहे। अशाच प्रकारे रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील आडनाळे या गावातील तरुण महेश मोतीराम नागते वय 38 सध्या राहणार मुंबई हा आपल्या गावी एका कार्यक्रमानिमित्त रविवार दिनांक 12 एप्रिल रोजी सकाळी आला असता तो घरात बसला असता दुपारी 12 ते 12:30 दरम्यान अचानक आपल्या जीन्स पॅन्टमध्ये खिशातील ठेवलेल्या एका कंपनीचा मोबाईलचा स्फोट झाला असता महेश नागते यांनी घेतलेली जीन्स पॅन्ट पुढील खिसा पूर्णपणे जळून खाक झाला असून या स्फोटामध्ये त्यांच्या डाव्या मांडीला तसेच उजव्या हाताच्या बोट तसे डाव्या हाताची बोटे पूर्णपणे जळाली आहेत। महेश नागते हे अतिशय गंभीर असे या स्फोटात जखमी झाले असून महेश नागते हे मुंबई येथे एका कंपनीत काम करत असून ते गावी आले असता उष्णतेच्यामुळे हा स्फोट झाला असं त्यांनी यावेळी बोलताना सांगितले। तसेच ते स्फोटात जखमी झाल्याने त्यांना त्वरित गावातील नागरिकांनी तळा येथे एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले असता त्यांच्यावर तेथील डॉक्टरांनी उपचार करून घरी पाठवले असून आता त्यांची तब्येत व्यवस्थित आहे। नमस्कार, माझं नाव महेश मोतीराम नागते। मी मुंबईला राहणार आहे, पल्ली दादरमध्ये। आणि जस्ट माझ्या घराचं काम आहे ना, आमच्या गावी पण एक कार्यक्रम होता एक लग्नासंदर्भात। सो त्यासाठी मी इथं घरी आलेलो, गावी आलेलो। बट जो माझा मोबाईल आहे तो जुना आहे, 4-5 वर्ष झाले वापरतो मी तो। बट उष्णताही वाढलेली आहे आणि जस्ट मी जेवायला गेलेलो, घरी भाकरी वगैरे खात होतो, तो अचानक त्याचा स्फोट झाला, बॅटरी स्पार्क झाली एकदम मोठ्या पद्धतीने आणि मला इजा झाली त्याच्यामध्ये। ही अशा पद्धतीने इजा झालेली आहे। पॅन्टीमध्ये होता मोबाईल, सो काढण्याच्या घाईमध्ये माझी पॅन्ट पण फाटली आणि त्याच्यामधून तो मोबाईल बाहेर पडला। बट ते ह्याच्यामध्ये धावपळीमध्ये मला ह्या अशा जखमा झाल्यात हाताला। सो कृपया करून आपण सर्वांनी पायालाही झालेली आहे जखम, ज्या खिशामध्ये होती इथे तिथे। सो तुम्ही कृपया करून लोकांनी सर्वांना बी अवेअर करा। आपण लहान मुलांनाही सतर्क करा की आपण जास्त त्यांच्याकडे मोबाईल हाताळायला दिला नाही पाहिजे। आणि अशा आता उष्णता वाढलेली आहे, उष्णता ही खूप बेकार आहे आणि अशा पद्धतीने हे जे स्मार्टफोन आहेत ते आपल्याला धोकादायक आहेत। तो कृपया आपण सगळ्यांनी काळजी घ्या आणि ह्या अशा गोष्टीपासून जेवढं होईल तेवढं लांब ठेवा। आणि एक करा की आपला मोबाईल आहे तो छातीजवळ वरच्या खिशामध्ये ठेवू नका, कारण तिथं आपलं हृदय आहे, तर तिथलाच भाग जळाला तर खूप धोकादायक होईल ते। सो तुम्ही काळजी घ्या आणि व्यवस्थित व सावधानीने वापरा। आणि शक्यतो आता मी तर स्मार्टफोन घेणारच नाही, एक साधा सिंपल फोन असतो कीपॅडवाला तोच वापरणार आहे आणि त्याच्यावरती माझी लाईफ आता जाईल, बाकी काय नाही। बस, धन्यवाद सर। महाराष्ट्र मीडियासाठी प्रतिनिधी गौतम जाधव, इंदापूर।